मंडळी, महादेवांची पिंड, मूर्ती किंवा प्रतिमा घरामध्ये ठेवून मनोभावे त्यांची पूजा ही केली जाते। आपल्या घरात शिवलिंग ठेवताना काही विशेष काळजी आपण नक्की घ्यावी। महादेवांची पिंड ही 3 इंचपेक्षा मोठी नसावी। 3 इंच कसे घ्यावे हे कळत नसेल तर महादेवांचे शिवलिंग आपल्या हाताच्या अंगठ्या एवढे असेल असे घ्यावे। अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती घेऊ नये। दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगावर नंदी नसावा किंवा नाग देखील नसावा। महादेवांची पिंड साधी असली तरी चालेल, दगडाची असली तरी देखील काही एक हरकत नाही आणि शक्य झाल्यास पिंड पितळेची ठेवली तरीही चालेल। महादेवांच्या शिवलिंगाची रोज सकाळी पूजा करताना जलाभिषेक करावा। मात्र कुंकू, सिंदूर आणि हळद शिवलिंगावर कधीही अर्पण करू नये। देवघरात शिवपिंड ठेवताना ती आपल्या उजव्या हाताला गणपतींची मूर्ती ठेवावी आणि त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला महादेवांची पिंड आपण ठेवावी आणि नंतर सर्व देवघरामध्ये ठेवावेत। अशा प्रकारे घराच्या देव्हाऱ्यात पिंड स्थापित करावी।